काल मुंबईच्या माझगावमध्ये माझगावचा मोरया या मंडळाच्या गणपतीचा आगमन सोहळा पार पडत होता आणि रात्री उशिरा म्हणजे संध्याकाळच्या सुमारास एका सोसायटीवरून मंडपाच्या अगदी बाजूला असणाऱ्या मूर्तीच्या आगमन सोहळ्यादरम्यान अंडी फेकल्याचा आरोप मंडळाच्या वतीनं करण्यात आलेला आहे। रात्री उशिरापर्यंत या ठिकाणी तणाव होता, पोलीस देखील पोहोचलेले होते आणि त्यानंतर पोलिसांनी हस्तक्षेप करून मंडळाशी चर्चा करून या सगळ्या प्रकरणामध्ये जे आरोप मंडळाचे होते त्यानुसार गुन्हा दाखल केलेला आहे। मंडळाचे सेक्रेटरी आपल्यासोबत आहेत। योगेश, काय नेमकं झालेलं होतं, किती वाजता ही घटना घडली आणि कुठल्या सोसायटीमधून ही अंडी फेकल्याचा आरोप तुम्ही करताय आणि रात्रीची परिस्थिती काय होती? तर ह्याच्यामध्ये सांगण्यासारखं असं आहे की अंडाचं आगमन जे आहे दुपारी 2-2:30 वाजता गणसंकुल जे आपल्या भारत माता जिथे निखिल कातू यांची कार्यशाळा आहे त्यामध्ये आपण गणपतीने घेतलेला होता। तिथून आंबेडकर मार्गावरून लालबाग मार्केट करत करत गणपती जेव्हा भारत भवन हॉटेल जेव्हा 6:30 वाजता तिकडनं आपली मिरवणूक परत आगमन मिरवणूक चालवली। गणपती अंदाजे सांगता येईल की 9:40 गणपती आपल्या या कॉन्टिनेंटल सी विंगचा जो ए विंगचा गेट आहे त्या गणपती तिथे वर, बाकीची मिरवणुकी पुढच्या साईडला होती। तिथे आपले वाद्य वगैरे होते, जे भाविक होते आमचे जे रहिवासी आहेत ते इथे नाचत होते, ते एक आनंद उत्सव साजरा करत होते की गणपती आपला 80व्या वर्षामध्ये आता ह्यावेळी येतोय, तर त्यामध्ये ते उत्साहामध्ये साजरा करत होते, नाचत होते। लाचची आपली नियमावलीप्रमाणे 10 वाजेपर्यंत वाद्य वाजवायचं आहे, तर शेवटची एक 10-15 मिनिटं बाकी होते त्यामध्ये ते गुंग होते। आणि त्या ह्याच्यामध्येच मंडपाच्या समोरचा तुम्ही बघितला तर 2 हे आहेत सोसायटीज आहेत। एक साईडला आपल्याकडे पिरामल आहे आणि एक साईडला आपल्याकडे कॉन्टिनेंटल सी विंगची जी मेन बिल्डिंग आहे, जी सिलेबल बिल्डिंग आहे ती आहे। ह्या 2 बिल्डिंगच्या मधोमध मंडपाच्या एक्झॅक्ट जिथून गणपती आतमध्ये येण्याचा जो प्रवेश आहे त्या प्रवेशाच्या गेटवरच अंडी फुटण्यात आली आणि तो आमचा आरोप नाही आहे, तो तिथे अंडी फेकलेली होती। आणि तेव्हा सिनियर PI जे आहेत आपले भायकाळचे ते तिथे अवेलेबल होते, जे आम्ही त्यांच्याबरोबर पाठीमागच्या साईडला गणपतीच्या बॅक साईडला आम्ही डिस्कशन करत होतो की गणपती किती वाजता आतमध्ये करणार, कारण का त्यांचाही तो पूर्णपणे हे आहे प्रश्न आहे की जोपर्यंत गणपती मंडपाच्या आतमध्ये जात नाही तोपर्यंत ती पोलीस प्रोटेक्शन आपलं हलत नाही। आणि जर बघायला तुम्ही गेला तरी ह्या एरियामध्ये जर बघितलं गेलं तर भारत भवनपासून ते कमलावतीन हॉटेल जे आहे आमचं मुस्ताबाजार कॉर्नरवाला आहे, हा पूर्णपणे पट्ट्यामध्ये एकमेव गणपती बसतो, जो गणपती आमचा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ माझगावचा मोरया आहे। ह्या ह्याच्यामध्ये आमच्याबरोबर गेली 79 वर्षापासून हा गणपतीोत्सव ह्याच मोठ्या थाटामाटामध्ये साजरा होतोय। इथे वर्षानुवर्ष मुस्लिम बांधवांचे पण कार्यक्रम होतात, मराठी बांधवांचे पण कार्यक्रम होतात, पण आजपर्यंत हे जे कृत्य झालेलं आहे हे झालं नव्हतं। आणि ते झाल्यानंतर आम्ही त्यामध्ये बोललो की पहिल्यांदा मूर्ती आपण आपल्या मंडपाच्या आतमध्ये घेऊन त्यानंतर आपण पोलीस कारवाई करूया। मग त्यानंतर जाऊन आम्ही कॉन्टिनेंटल सी विंगचे जे सोसायटी मेंबर्स आहेत त्यांच्याशी बोललो ह्याबद्दल आणि त्यांना बोललो की तुमच्याकडे सहकार्याची हे आहे आम्हाला। तेव्हा आमच्याबरोबर पोलीस अधिकारी होते भायकाळचे, तेही होते। आपण त्याच्याबरोबर घेतल्यानंतर त्यांनी बोलले की हां ठीक आहे आपण रीतसर कारवाई करूया। आम्ही बोलले हां आम्ही रीतसर कारवाई करणार आहे। ती अंडी फेकल्याची जी घटना झाली असं मंडळाच्या वतीनं जे सांगण्यात येत आहे, ती अंडी बाप्पा इथून मंडपात घ्यायच्या आधी फेकली गेली की आधी फुटलेली होती, काय नेमकं निदर्शनास आलेलं? आधी यायच्या अगोदर मंडप जेव्हा कॉन्टिनेंटल ए विंग आहे, जर तुम्ही बघितलं तर ए विंग आणि सी विंगचे 2 वेगवेगळे गेट आहेत। ए विंगच्या गेटवर मंडपामध्ये गणपती उभा होता ए विंगच्या इथे, आणि सी विंगचा गेट आहे इथे समोर, म्हणजे हा जो एंट्री गेट आहे मंडळाचा गणपतीचा, जिथून गणपती आतमध्ये येतो आणि बाहेर जातो विसर्जनासाठी, त्या एक्झॅक्ट सेंटर पॉईंटला ती अंडी फेकण्यात आलेली आहे। ओके, आणि हा आरोप नाही आहे, हे बघितलेलं आहे माणसांनी, इव्हन इन्क्लूड पोलीसवाल्यांनी पण बघितलेली गोष्ट आहे की इथे अंडी फेकली गेलेली आहेत। ही अंडी वरून सोसायटीमधून फेकली गेली? हो। पोलिसांना आपण काय बाबी दिलेल्या आहेत, म्हणजे पुराव्याच्या अनुषंगानं जे काही फोटोग्राफ दिलेला आहे, सेम स्टेटमेंट आम्ही पोलिसांना दिलेली आहेत आणि पोलिसही त्या गोष्टीसाठी पूर्णपणे मान्य केलेलं आहे की ही झालेली घटना आहे आणि ते आम्हाला पूर्णपणे पोलीस बांधवांवर काय आहे, पोलीस अधिकाऱ्यांवर आहे, प्रशासनावर पूर्णपणे विश्वास आहे की ते व्यवस्थित कारवाई करतील आणि त्यांच्या कारवाईमध्ये मंडळाकडनं कुठल्याही प्रकारची दखलंदाजी केली जाणार नाही। पण आमचा एकच मुद्दा आहे की जे कोणी केलेलं असेल त्याला लवकरात लवकर पोलिसांनी समोर आणावं नागरिकांच्या आणि हा विषय लवकरात लवकर संपवावा। या सगळ्या प्रकरणामध्ये भायखळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे, धार्मिक तेढ निर्माण केल्याचा प्रयत्न केल्याचा। मंडळाकडनं काय कारवाईची अपेक्षा आहे? कारण माझगावचा आणि भायखळाचा हा सगळा परिसर हिंदूंचे सण असतील, मुस्लिमांचे उत्सव असतील, हे वेगवेगळ्या पद्धतीने वेगवेगळ्या निमित्तानं साजरे केले जातात आणि आता असा जर प्रकार घडत असेल तर येत्या काळात अजून तेढ निर्माण होण्याची शक्यता आहे, तर त्याच्या वेळेला मंडळाची काय भूमिका आहे आणि पोलिसांच्याकडनं काय भूमिका कारवाईची अपेक्षा करतात? मंडळाकडनं अपेक्षा एकमेव आहे की कुठल्याही हिंसा प्रकारचा इथे कारवाई नाही झाली पाहिजे। जे काही आहे, जे न्यायालय कोठडीमध्ये बसेल ती कारवाई पोलिसांनी करावी, ही मंडळाची पूर्णपणे मागणी आहे आणि ती मागणी ते पूर्ण करतील ही पूर्णपणे मंडळाला विश्वास आहे या गोष्टीवर आणि त्यासाठीच आम्ही त्यांच्या सहकार्य करण्याला तयार आहे। मंडळ ह्यासाठी 100% सहकार्य करणार आहे। आणि काल रात्री जे तणावपूर्ण वातावरण निर्माण झालेलं होतं, जे गणेश भक्त आहेत, जे सामाजिक हिंदू सामाजिक हे आहेत संस्था आहेत, हे काल त्यांनी सहकार्य दाखवल्याबद्दल त्या तुमच्या टीव्हीच्या माध्यमातून आम्ही त्यांचं सहकार्य मदत जी आम्हाला त्यांनी केली त्याबद्दल आम्ही त्यांचा पूर्णपणे धन्यवाद आणि आभारी आहेत।
आणि पूर्णपणे आम्हाला पोलीस प्रशासनावर पूर्णपणे विश्वास आहे की ते पूर्णपणे व्यवस्थितच ह्याच्यावर पूर्णपणे कारवाई करतील आणि त्यांनी काल दिलेला जो प्रतिसाद आहे ह्याच्यावर आम्हाला विश्वास आहे की ते करणारच आणि त्यांनाही वाटतं की हे झालेलं आहे कृत्य आहे हे चुकीचं आहे. आणि गेल्या 79 वर्षामध्ये ह्याच्यामध्ये हिंदू बांधव असो मुसलमान बांधव हे एकत्र राहतात. कुठल्याही कार्यक्रमामध्ये म्हणजे मुस्लिम बांधवांचा कार्यक्रम असो किंवा हिंदू बांधवांचा कार्यक्रम असो दोन्ही भागांमध्ये एकत्र सहभाग होण्याची पूर्णपणे प्रयत्न करतो आम्ही आणि सगळे सहकार्य करतात. ही जी काल घटना झालेली आहे जे एवढ्या वर्षाचं नातं आम्ही मुस्लिम हिंदू बांधवांमधून जपलेलं आहे ह्याला तडा जाण्याचा प्रयत्न होऊ शकतो. झालेला प्रकार हा निंदनीय आहे, मात्र पोलिसांवरती आम्हाला पूर्ण विश्वास आहे. पोलिसांकडनं योग्य ती कारवाई होईल असं देखील मंडळाच्या वतीनं सांगण्यात आलं. मात्र कुठल्याही पद्धतीचा कायदा आणि सुव्यवस्था प्रश्न निर्माण न होता पोलिसांनी योग्य ती कारवाई करावी. मंडळाकडनं पूर्ण जी काही सहकार्याची भूमिका आहे ती आमची असणार असं देखील मंडळाकडनं स्पष्ट करण्यात आलेलं. मात्र या आगमन सोहळ्याचा माझगावचा मोरया या बाप्पाच्या आगमन सोहळ्याच्या वेळेला जे अंडी फेकण्याचा प्रकार झाला आणि त्यानंतर जो काही तणाव निर्माण झालेला होता तो आता शमलेला आहे. मात्र तरी सुद्धा पोलिसांनी तपासाला सुरुवात केली. या सगळ्या प्रकरणामध्ये ही अंडी नेमकी फुटली कशी किंवा कुणी फेकली या सगळ्या प्रकरणामध्ये येत्या काळात काय नेमकं समोर येतं हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. कॅमेरामन गणेश सोबत मी कृष्णा सोनारकर, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.